नमस्कार, राजश्रीचे विश्व यामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपल्याला फिश फ्राय रेसिपी बघायची आहे। सुरुवातीला मासे हे स्वच्छ धुवून घ्यायचे, त्यानंतर हळद, मीठ, लिंबू लावून ठेवून द्यायचा। त्यासाठी माशांना लावण्यासाठी आता मिरची, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्यानंतर सर्व माशांना व्यवस्थित लावून घ्यायचं। त्यानंतर 1 चमचा तिखट, धने पावडर 1 चमचा, हे घरी तयार केलेले धने पावडर, त्यानंतर हळद अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ, हे सर्व साहित्य थोडं तेल टाकून मिक्स करून घ्यायचं। चांगलं मिक्स झाल्यानंतर सर्व माशांना व्यवस्थित लावायचं। थोडा गरम मसालाही मी टाकलेला आहे। कोणी या साहित्यामध्ये फिश फ्राय रेडीमेड मसालाही त्या ठिकाणी टाकू शकता, पण माझ्याकडे तिखट आणि मी घरचा मसाल्यांचाच वापर केला आहे। त्यानंतर हे सर्व मिश्रण माशांना व्यवस्थित लावून घ्यायचं। हे मिश्रण लावण्यामुळे मासे अगदी चविष्ट होतात आणि रुचकर लागतात। त्याच्यानंतर आता बारीक रवा घेतला मी 1 वाटी, त्याच्यामध्ये थोडं 2 चमचे तांदळाचं पीठ टाकलं, परत थोडं तिखट 1 चमचा, धने पावडर 1 चमचा आणि हळद किंचित थोडी टाकली। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं। चांगलं मिक्स झाल्यानंतर हे फक्त माशांना कवरिंगसाठी वर कोटेड करण्यासाठी आपण ह्याचा वापर करणार आहोत। तर याच्यामुळे मासे अतिशय रुचकर, चविष्ट लागतात। सर्व माशांना व्यवस्थित लावून घ्यायचं आणि लावल्यानंतर तव्यामध्ये तेल गरम करायचं। गरम केल्यानंतर मी या ठिकाणी एक मासा करून असं त्या ठिकाणी सर्व मासे असे फ्राय करून घेणार आहे। आता हे रवा लावून मी मासे फ्राय केले। त्याच्यानंतर नुसतेच न रवा लावता नुसते मासे पण तळले, तेही अगदी चविष्ट होतात। त्याच्यावर तुम्ही थोडं चाट मसाला असेल, कोथिंबीर असेल, हे टाकून सुद्धा तुम्ही खाऊ शकता। आता तळलेल्या मास्यावर थोडं कढीपत्ता टाकायचा, म्हणजे टेस्टी सुगंध वास येतो आणि टेस्टीही लागतात। मासे खूप छान होतात। तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि आपला रवा अजिबात निघालेला नाही आहे आणि तव्याला सुद्धा मासा चिपकलेला नाही आहे। अशा प्रकारे तुम्ही मासे केले तर अगदी चविष्ट होतात। ही रेसिपी नक्की तयार करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि आता हे न रवा लावलेले मासे असे मुलांना आवडतात, म्हणून मी रवा लावता असे पण मासे मी एकदा तळून घेतलेले आहेत, तेही अगदी चविष्ट होतात। असे आपण 2 प्रकारे फिश फ्राय पाहिलेले आहेत। ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल। आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्हीही घरी एकदा नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। धन्यवाद।